नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 12 राशींचे आजचे राशी भविष्य. मेष राशी, आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानामुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. आज तुम्ही एखाद्याला मदत देऊ केलीत तर गौरव होईल आणि तुम्ही प्रकाश झोतात याल. जोडीदारासमवेत तुमचे नाते तणावाचे राहील आणि गंभीर संवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचे परिणाम दीर्घकाळपर्यंत उमटतील. आज आर्थिक पक्ष चांगले राहील, परंतु त्याच सोबत तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. तुम्हाला आज प्रेमाच्या चॉकलेटची चव चाखायला मिळणार आहे. तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती आहे. त्यामुळे शंका, निरुत्साह, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. वृषभ राशी, दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. तुम्हाला भेडसावणारे गंभीर विषय हाताळण्यासाठी तुमचे बड्या व्यक्तींशी असलेले संपर्क वापरा. चंद्रदेवाच्या स्थितीला पाहून हे सांगितले जाते की आज तुमच्याजवळ बराच वेळ रिकामा असेल, परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्ही ते काम करू शकणार नाही जे तुम्ही केले पाहिजे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. मुलांच्या बाबतीत सहनशीलता बाळगा. तुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतील, परंतु तुम्ही आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर ताणतणावाशी सामना करू शकाल. मिथुन राशी, कुटुंबातील ताणतणावामुळे तुमचे लक्ष विचलित होऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवतो. स्वतःचे लाड पुरविण्यात, स्वतःची पाठ थोपटून घेण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आयुष्याचे धडे गिरवा. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. व्यावसायिकांना चांगला दिवस, अनपेक्षित फायदा मिळण्याची शक्यता आहे. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल. तुमची ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या, कारण अशक्तपणामुळे तुमचे मन कमकुवत होते. तुमची खरी क्षमता ओळखा, अन्यथा तुम्ही शक्ती नाही तर इच्छा गमावून बसाल. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकाल. कर्क राशी, अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमची आधीपासून जी गोष्ट आहे ती वापरा. आजच्या दिवशी नवा लूक, नवा पेहराव आणि नवे मैत्र लाभेल. कामुक सौंदर्यामुळे अपेक्षित निर्णय मिळू शकेल. आपल्या वेळेची किंमत समजा. त्या लोकांच्या मध्ये राहू नका ज्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत. असे करणे भविष्यात तुम्हाला समस्यांच्या व्यतिरिक्त काही देणार नाही. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे. तुमचा आमच्यावर विश्वास बसत नाही. आजच्या दिवशी लक्षात ठेवा आणि त्याची अनुभूती घ्या. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मौजमजा विरंगुळ्यासाठी खर्च करा. सिंह राशी, अतिशय व्यस्त असूनही तुम्ही आरोग्य चांगले राखल्यामुळे
थकवा येणार नाही. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. जुन्या ओळखी आणि संबंधांना उजाळा देण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. चुकीचा निरोप गेल्यामुळे तुमचा दिवस खराब होऊ शकतो. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी ज्याला तुमचा शत्रू समजत होतात, तो खरे तर तुमचा हितचिंतक आहे, याची तुम्हाला आज जाणीव होईल. तुमचे आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घकाळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरतील. या राशीतील जातक आज लोकांशी भेटण्यापेक्षा एकट्यात वेळ घालवणे अधिक पसंत करतील. आज तुमचा रिकामा वेळ घरातील साफसफाई करण्यात व्यतीत होऊ शकतो. तुमचा मूड ऑफ असल्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारावर वैतागाल. कन्या राशी, प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाल टिकणारा असेल. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. कार्यक्षेत्रात कुठले काम अडल्यामुळे आज तुमची संध्याकाळची महत्त्वाची वेळ खराब होऊ शकते. जर तुमच्या आयुष्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही इतरांना तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक संधी देत असाल, तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून विपरीत प्रतिक्रिया मिळेल. अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. तुमच्याद्वारे धन वाचवण्याचे प्रयत्न आज अयशस्वी होऊ शकतात. तुम्हाला यापासून घाबरण्याची गरज नाही. स्थिती लवकरच सुधारेल. तुम्हाला योग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर राहतील. तुळ राशी, आज कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचे भांडण होऊ शकते आणि ही गोष्ट कोर्टापर्यंत जाऊ शकते, ज्यामुळे तुमचे चांगलेच धनखर्च होऊ शकते. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. मनामध्ये सकारात्मक विचार चालू ठेवा. तुमच्याकडे खूप काही मिळवण्याची क्षमता आहे, म्हणून मिळणाऱ्या सर्व संधीचे सोने करा. विनाकारण चिंतातूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिर किंवा कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकता. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला वैवाहिक आयुष्यात थोडीशी खाजगी स्पेस आवश्यक आहे. तुम्ही आपल्या प्रेमीसोबत कुठे बाहेर फिरायला जात आहे, तर कपडे विचारपूर्वक परिधान करा. जर तुम्ही असे केले नाही, तर तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होऊ शकतो. वृश्चिक राशी, ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे, तर आज कुणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभही होऊ शकतो. कर्मकांडे घरच्या घरीच करणे हिताचे ठरेल. संध्याकाळ उजाडताच प्रणयाराधन तुमच्याकडे तुमचा कल वाढेल. कामाच्या जागी तुम्ही घटना नीट हाताळल्या नाहीत, विशेषतः तुम्ही धोरणीपणाने वागला नाहीत, तर नव्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. दीर्घ आजाराशी लढा देताना स्वतःवरचा विश्वास हाच तुम्हाला हिरो ठरवू शकतो, हे ओळखा. कुठल्याही स्थितीमध्ये तुम्हाला आपल्या वेळेची काळजी घेतली पाहिजे, हे लक्षात ठेवा. जर वेळेची कदर केली नाही, तर यामुळे नुकसान होईल. थोडेसे आर्थिक प्रयत्न केलेत, तर आजचा दिवस तुम्हाला वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. धनुराशी, या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवले आहेत, तर आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचे आकलन करा. तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत असे वाटते. तुमचा दयाळू स्वभावामुळे
आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. सामाजिक कामात रमाल, परंतु अन्य लोकांना तुमची गुपिते सांगणे टाळा. भूतकाळातील आनंदी क्षणामध्ये तुम्ही गुंतून जाल. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. मकर राशी, प्रिय व्यक्तीला फुले आणि सुंदर भेटवस्तू देऊन संध्याकाळ साजरी करा. तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही. आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत. कुठल्या कारणास्तव आज तुमच्या ऑफिसमध्ये लवकर सुट्टी होऊ शकते. याचा तुम्ही फायदा घ्याल आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत कुठे फिरायला जाऊ शकतात. आजच्या दिवसाची संध्याकाळची तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल. तुम्ही बालपणीच्या आठवणींमध्ये रमाल. या प्रक्रियेत तुम्ही विनाकारण मानसिक त्रास करून घ्याल. अनोळखी कुणी व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला सामान खरेदी करावे लागू शकते, जे तुम्ही पुढील महिन्यात खरेदी करणार होतात. कुटुंब कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. मत्सर करू नका. कुंभ राशी, तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. आज तुम्ही प्रकाश झोतात राहाल आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. तुमचे व्यक्तिमत्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जातात आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करतात. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. पाऊस नेहमी रोमॅन्टिकच असतो आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत याच रोमॅन्टिक वातावरणाचा दिवसभर आनंद लुटाल. आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. जे लोक विवाहित आहेत त्यांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर धनखर्च करावे लागू शकते. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा आजचा दिवस. मीन राशी, आज अनुभवी आणि नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. क्वचित भेटीगाठी होणाऱ्या लोकांशी आज संपर्क करण्याचा चांगला दिवस. तुमचे हास्य हे तुमच्या प्रियजनांच्या असमाधानावरचे उत्तम औषध आहे. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. जीवनसाथीच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देणे आणि देखभाल करण्याची गरज आहे. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य ऐकत रहा.